प्रेरणा व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्र विशेष व्याख्यान रामनवमी. विषय आहे प्रभू रामचंद्र आणि आपला व्यसन मुक्तीचा प्रवास. आज काय आहे? रामनवमी. सियावर रामचंद्र की. SNBT फाउंडेशनचे सर्व मार्गदर्शक, प्रेरणा व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्रातील सर्व समर्पित कर्मचारी व माझ्या समोर बसलेले माझ्या लाडक्या भावांनो, सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप पवित्र आहे. आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. तुम्ही म्हणाल, सर आम्ही इथे व्यसनमुक्ती केंद्रात आहोत, आमच्या आयुष्यात कसला आलाय उत्सव आणि कसली आली आहे रामनवमी. पण मित्रांनो, आजचा हा सण तुमच्यासाठीच आहे, कारण प्रभू रामचंद्रांचे आयुष्य आणि तुमचा इथला संघर्ष यात खूप मोठे साम्य आहे. आज आपण रामाची पूजा फक्त मूर्तीत करणार नाही आहोत, तर रामाचे विचार आपल्या रक्तात आणि आपल्या रिकव्हरीमध्ये कसे उतरवायचे ते समजून घेणार आहोत. मित्रांनो, रामाला राज्याभिषेक होणार होता, राजा बनणार होता तो, पण एका रात्रीत निर्णय बदलला आणि त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला. रामाने काय केलं? रडत बसला का? नशिबाला दोष दिला का? नाही, त्याने हसत हसत तो वनवास स्वीकारला. आज तुम्ही या प्रेरणा व्यसन मुक्ती केंद्रात आहात. तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल, मी कुठे अडकलो इथे, घरची आठवण येते, पोरांची आठवण येते. हा काय वनवास आहे? होय मित्रांनो, हा तुमचा वनवासच आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा राम अयोध्येतून जंगलात गेला तेव्हा तो फक्त राम होता, पण जेव्हा तो वनवासातील 14 वर्ष तपश्चर्या पूर्ण करून रावणाचा वध करून परत आला, तेव्हा तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बनून परत आला. तुमचा हा 90 दिवसाचा, काही महिन्यांचा वनवास तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाहीये. हा वनवास तुम्हाला व्यसनी या कलंकातून मुक्त करून पुन्हा जबाबदार माणूस बनवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा समाजाला तुमच्यात तो बदललेला, सुधारलेला माणूस दिसला पाहिजे. रावण कोण आहे? व्यसनरूपी रावण. रामायणात रामाने रावणाचा वध केला. रावणाला 10 डोकी होती. पण मित्रांनो, आजचा रावण बाहेर नाहीये, तो आपल्या आत दडून बसलाय. दारू, गांजा, गुटखा, जुगार ही त्या रावणाची डोकी आहे. जुन्या काळातल्या रावणाने सीतेचे अपहरण केले होते, पण या तुमच्या व्यसनरूपी रावणाने काय हिरावून घेतलं आहे? आठवा जरा. या रावणाने तुमच्या आईची शांतता पळवली, बायकोचं कुकू धोक्यात आणलं, पोरांचं बालपण हिरावून घेतलं आणि तुमच्या समाजातला मान सन्मान पळून नेला. आज रामनवमीच्या मुहूर्तावर आपल्याला या रावणाचा कायमचा वध करायचा आहे. इथून बाहेर पडल्यावर जेव्हा एखादा जुना मित्र म्हणेल, घे रे एक पॅक, काही होत नाही, तेव्हा समजून जा की तो मायावी राक्षस आहे, जो तुमची परीक्षा घ्यायला आलाय. तेव्हा तुम्हाला तुमचं राम बाण चालवायचं आहे. ते बाण आहे नाही म्हणण्याची ताकद. मर्यादा पुरुषोत्तम लक्ष्मण रेषा. प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. मर्यादा म्हणजे काय? तर स्वतःसाठी काही नियम आणि अटी घालून घेणे. रामायणात सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली, काय झालं? संकट आलं. व्यसनमुक्तीच्या या प्रवासात तुमची लक्ष्मण रेषा कोणती आहे? ज्या गल्ली दारू मिळते ती गल्ली, जे मित्र व्यसन करतात ते मित्र, आणि खिशात असणारा विनाकारण जास्त पैसा, ही तुमची लक्ष्मण रेषा आहे. जोपर्यंत तुमच्या या मर्यादांमध्ये राहाल, नियमात राहाल, तोपर्यंत कोणतंही व्यसन तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करू शकणार नाही. काय? अयोध्येची वाट पाहणारे कुटुंब. मित्रांनो, डोळे बंद करा आणि एकदा आपल्या घरचा विचार करा. कौशल्या जशी रामाची वाट पाहत होती, तशी तुमची म्हातारी आई रोज देवापुढे पदर पसरून तुमच्या सुखरूप आणि व्यसनमुक्त परतीची वाट पाहते. तुमचा बाप ज्याची मान तुमच्या व्यसनामुळे समाजात खाली गेली होती,
तो वाट पाहतोय की माझा पोरगा कधी ताठ मानेने माझ्यासोबत चालेल. तुमची बायको जिने संसाराचे अनेक चटके सोसले ती वाट पाहते की माझा नवरा कधी जबाबदारीने घरी चालवेल. दारूच्या आणि नशेच्या भरात आपण आपल्या घराची लंका करून टाकली होती. आज वेळ आली आहे ती लंका जाळून टाकून आपल्या घरात पुन्हा अयोध्या बनण्याची. आणि ही ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे. SNBT फाउंडेशन आणि प्रेरणा केंद्र हे तुमच्यासाठी रामायणातल्या हनुमानासारखं आहे आणि विशिष्ट ऋषींसारखे आहे जे तुम्हाला रस्ता दाखवतायत, पण तो धनुष्यबाण तुम्हालाच उचलावे लागेल. लढाई तुमची तुम्हालाच लढावी लागेल. आज रामनवमीच्या दिवशी आपण सगळे मिळून एक संकल्प करून येऊया. छातीवर हात ठेवून स्वतःला वचन द्या, माझ्या भूतकाळात मी अनेक चुका केल्या असतील, पण माझा भविष्यकाळ मी व्यसनाच्या अंधारात वाया घालवणार नाही. मी पुन्हा उठेन, लढेन आणि माझ्या कुटुंबासाठी एक आदर्श माणूस बनून दाखवेन. जाता जाता एवढंच सांगेल, अंधार कितीही दाट असू द्या, पहाटेचा सूर्य थांबत नाही. संकटे कितीही मोठी असू देत, माझा राम कधी हार मानत नाही. आज जाळून टाकू व्यसनाचा रावण आपल्यातलाच आतला, मग पहा कसा उजळून निघेल आयुष्याचा प्रत्येक कोपरा आपला. बोला प्रभू रामचंद्र महाराज की जय. तुमच्या या रिकव्हरीच्या प्रवासाला माझा आणि प्रेरणा केंद्राच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय